नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक कोकणी पद्धतीने चविष्ट आणि झणझणीत कोलंबी फ्राय। ही रेसिपी कोकणात प्रसिद्ध आहे आणि अगदी सोपी आहे। चला तर मग सुरू करूया। पहिले आपण कोलंबी धुवून घ्यायची सर्वप्रथम। त्याच्यामध्ये एक थ्रेड असतो तो काढायचा, जेणेकरून कोलंबी क्लीन होईल। तुम्ही बघू शकता इथे कसं क्लीन करत आहोत आपण कोलंबी। ही कोलंबी आम्ही आणली, ही कोलंबी मच्छी आम्ही आणली 300 रुपयामध्ये आम्हाला अर्धा किलो भेटली। तुम्ही बघू शकता की कोलंबी आपण किती स्वच्छ धुवत आहोत आणि क्लीन करत आहोत। आता इथे आपण मसाला बनवत आहोत। मसाल्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागेल, लसूण लागेल आणि अद्रक लागेल आणि लिंबाचा रस आंबटपणा येण्यासाठी लागेल। आता आपण त्याची पेस्ट केलेली आहे, तर ती पेस्ट आता आपण कोलंबीच्या वर टाकू। हे आलं लसूण अद्रकची पेस्ट आहे। आता थोडंसं आपण त्यावर लिंबाचा रस टाकत आहे। आता त्याच्यामध्ये आपण तिखट टाकत आहोत। 1 चम्मच तिखट इनफ आहे। नंतर हळदी टाकली आहे आपण आता, आणि हा गरम मसाला आहे आपल्याकडे जो 2 चम्मच टाकायचा आहे। आणि मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे। हे सगळं टाकून झाल्यावर आपण त्याला प्रॉपरली मिक्स करायचं आहे। आता मिक्स झालेलं आहे आपलं। आता आपण तेल गरम करायला ठेवू। चालू आहे ना? हो, कोकोनट ऑइल आहे हे। तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, मग त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा गरम करून घ्यायचा। कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। आता कांदा लालसर झालेला आहे, तर आता आपण टोमॅटो हे ॲड करू त्याच्यामध्ये। आता थोडा वेळ त्याला मिक्स होऊ द्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी टाकत आहोत। आपण थोडा वेळ मॅरिनेट होऊ दिली त्याला। मसाला वगैरे सर्व त्यातून काढून घ्यायचा आहे।
वाव. थोडा वेळ कोलंबीला आपण गरम ठेवायला शिजवायला ठेवून देऊ. मसाला वगैरे प्रॉपर झाला आहे आपला कोलंबीचा. शॉर्टसाठी आणि आता तुम्ही बघू शकता की शॉर्ट किती घेतलीच नाही आपण. घेऊ का? हां, शॉर्ट घे. घे आता शॉर्ट. मस्त दिसत आहे ती कोलंबी. आता त्यात आपण थोडंसं पाणी ॲड केलं जेणेकरून थोडासा ओलावा असावा कोलंबीमध्ये. आता आपली कोलंबी फ्राय रेडी आहे. थोडा वेळ आपण तिला चालू आहे ना? गॅसवर ठेवायचं आहे. आपण याच्यावर पाणी टाकतो जेणेकरून कोलंबी खालून म्हणजे करपू नये यासाठी आपण ताटामध्ये पाणी ठेवतो वर. वॉच करू. अशा प्रकारे आपली कोलंबी आता ऑलमोस्ट रेडी आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की कोलंबी फ्रायचा पण आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. आता कोलंबी झालेली आहे. आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकतोय. तुम्ही बाजूला बघू शकता इथे आपण पॉपलेट फ्राय पण केलेली आहे आणि सोबतच कोलंबी फ्राय होत आहे. आता आपलं ताट बनवलेलं आपली झणझणीत आणि खमंग अशी कोलंबी फ्राय तयार आहे. तर आता आपण ताट इथे बनवलेलं आहे.